नमस्कार. इयत्ता 8वीसाठी नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप एक्झाम NMMS एक्झाम ही 22 डिसेंबर 2024 या दिवशी झाली. या परीक्षेतील दुसरा जो पेपर आहे स्कॉलॅस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट शालेय क्षमता चाचणी, या पेपरमध्ये 3 विषय असतात. त्यामध्ये सायन्स, सोशल सायन्स आणि मॅथ्स या विषयांचा समावेश असतो. तर त्यातील सायन्स हा जो विषय आहे तो 35 गुणांचा असतो आणि ती 35 गुणांची प्रश्नपत्रिका आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत. फर्स्ट क्वेश्चन, टेम्परेचर डिफरन्स ऑफ 3 डिग्री सेल्सियस ऑन सेल्सियस स्केल इक्वल्स टू डॅश डॅश फॅरेनहाइट स्केल. ऑप्शन्स दिलेले आहेत 3 डिग्री सेल्सियस, 3 डिग्री, 5.4 डिग्री, 32 डिग्री, 45 डिग्री. आता याचं ॲन्सर काढण्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला वापरावा लागेल. F-32 अपॉन 9 इक्वल टू C/5. त्या अगोदर आपल्याला माहीत पाहिजे एखाद्या ऑब्जेक्टचं सेल्सिअसमधलं टेम्परेचर जर 0 डिग्री सेल्सिअस असेल तर फॅरेनहाइटमधली त्याची जी व्हॅल्यू आहे ती 32 डिग्री असते. आता या फॉर्म्युल्यामध्ये जर आपण Cची व्हॅल्यू 3 डिग्री 3 टाकली तर F-32 अपॉन 9 इक्वल टू 3/5. हे जर आपण पुढे सोडवायचं म्हटलं तर F-32 इक्वल टू 3/5 इंटू 9. F-32 इक्वल टू 27/5. F-32 equal to 5.4 means F is equal to 5.4 plus 32 equal to 37.4. या फॉर्म्युल्यात जर आपण व्हॅल्यू टाकली 3 तर फॅरेनहाइटमधली त्याची व्हॅल्यू येते 37.4. जर आपण या ठिकाणी लिहिले एखाद्या ऑब्जेक्टचं टेम्परेचर जर 0 डिग्री सेल्सिअस असेल तर त्याची फॅरेनहाइटमधली व्हॅल्यू 32 डिग्री असते. जर सेल्सिअसमधला डिफरन्स 3 डिग्री सेल्सिअस असेल 3 डिग्री असेल तर 37.4 मायनस 32 ही फॅरेनहाइटमधली व्हॅल्यू जर काढली तर 37.4 मायनस 32 हे जर केलं तर त्याची व्हॅल्यू येते 5.4. म्हणजे टेम्परेचरमधला डिफरन्स जर 3 डिग्री असेल तर फॅरेनहाइटमधला जो डिफरन्स आहे तो 5.4 असणार आहे. म्हणजेच यातला जो ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 2 हे त्याचं ॲन्सर असेल. त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे, लाइटनिंग टेक्स प्लेस फ्रॉम क्लाउड टू ग्राउंड प्रूव्स डॅश डॅश. आता यातले जे ऑप्शन आहेत 1, 2, 3 आणि 4 तर यामधला ऑप्शन नंबर 3 करंट कॅन पास थ्रू गॅसियस मीडियम हे त्याचं ॲन्सर आहे ऑप्शन नंबर 3. त्यानंतर थर्ड क्वेश्चन, डॅश डॅश मेक्स अप फॉर 72% ऑफ द मास ऑफ द सन while helium is dash dash percent. Option number 4 hydrogen 26. Hydrogen makes up for 72% of mass of sun while helium is 26%. Then question 4, observe the graph and choose incorrect statement from given options below. या ठिकाणी हा जो ग्राफ दिलेला आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर वर्सेस हाईट. ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज गिवन ऑन y ॲक्सिस
and height is given on x-axis. Here 2000 meter height, then 6000 meter, 10,000 meter. लेफ्ट टू राईट आपण जसं जाऊ तसं या ठिकाणी हाईट इन्क्रीज झालेली दाखवलेली आहे. म्हणजे ॲज हाईट इन्क्रीजेस 2000, 6000, 10,000, ॲज हाईट इन्क्रीजेस प्रेशर डिक्रीजेस. 2000 हाईटला प्रेशर इथे दाखवलेलं आहे, 6000 हाईटला प्रेशर डिक्रीज झालं आहे आणि 10,000 हाईटला आणखी प्रेशर डिक्रीज झालेलं आहे. म्हणजे ॲज हाईट इन्क्रीजेस प्रेशर डिक्रीजेस. परंतु या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे तर इनकरेक्ट स्टेटमेंट आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. मग इनकरेक्ट म्हणजे चुकीचं विधान. तर ॲटमॉस्फेरिक प्रेशर इन्क्रीजेस विथ हाईट. इथे इन्क्रीजेसच्या ऐवजी जर डिक्रीजेस असतं तर ते सेंटेन्स बरोबर आलं असतं. पण आता हे इनकरेक्ट स्टेटमेंट म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट आहे, ॲटमॉस्फेरिक प्रेशर इन्क्रीजेस विथ हाईट. Then fifth question, choose the correct statement. 4 statements are given. We have to choose correct statement. बरोबर विधान निवडायचं आहे. यातलं 4 सेंटेन्स जे आहे, अँगल बिटवीन मिरर्स इन कॅलिडोस्कोप इज अ 60 degree, while अँगल बिटवीन मिरर्स इन पेरिस्कोप इज 45 degree. तर हे सेंटेन्स करेक्ट सेंटेन्स आहे. 4th ऑप्शन हे त्याचं ॲन्सर आहे. देन 6th क्वेश्चन, डायग्रॅम या ठिकाणी दिलेले आहेत, 2 डायग्रॅम. व्हेन मिरर इज केप्ट फ्लॅट ऑन टेबल, अँगल ऑफ इन्सिडन्स इज 30 degree. मिरर फ्लॅट सरफेसवरती ठेवलेला आहे आणि अँगल ऑफ इन्सिडन्स हा जो दिलेला आहे तो 30 degree आहे. इथे जर नॉर्मल इथे ड्रॉ करून दाखवलेली आहे आणि इन्सिडन्स अँगल हा 32 degree दिलेला आहे. When left side of mirror is lifted through an angle of 15 degree for the same ray of light. When left side of the mirrorची ही जी लेफ्ट साईड आहे ती 15 degree मधून लिफ्ट केलेली आहे. जर मिरर लेफ्ट साईडनं जर लिफ्ट केला तर या ठिकाणी हा जो नॉर्मल आहे तर तो नॉर्मलसुद्धा थोडासा 15 डिग्रीनं, इथं 15 degree जर लिफ्ट केलं तर नॉर्मलसुद्धा 15 डिग्रीनं या ठिकाणी अलीकडे येणार आहे. फाइंड अँगल बिटवीन इन्सिडन्स रे अँड रिफ्लेक्टेड रे. आता इथे इन्सिडन्स अँगल पूर्वी 30 degree होता, परंतु ज्यावेळी 15 डिग्रीनं लेफ्ट साईड लिफ्ट केली तर त्यावेळी ते 15 degree अलीकडे वाढणार आहेत. म्हणजे 30 डिग्रीमध्ये 15 degree आपल्याला ॲड करावे लागतील, कारण इन्सिडंट रे हा जागेवरच राहणार आहे, फक्त नॉर्मल थोडीशी अलीकडे येईल 15 डिग्रीनं. म्हणून 30 degree प्लस 15 degree इज इक्वल टू 45 degree. इन्सिडन्स अँगल हा 45 degree होईल. त्याचप्रमाणे रिफ्लेक्टेड अँगल हा सुद्धा 45 degree होईल आणि म्हणून याचं जे ॲन्सर आहे ऑप्शन नंबर 4 90 degree. Then 7th question, a bomb explodes underwater at depth of 352 meter. If sound wave completes 110 cycles till it reaches the surface of water, what will be the length of the compression of the wave? बॉम्ब एक्सप्लोजन झाले वॉटरमध्ये, वॉटरमध्ये बॉम्ब एक्सप्लोजन झालेला आहे आणि त्याची डेप्थ दिलेली आहे 352 मीटर डेप्थ दिली आहे. आणि इथं सायकल ज्या आहेत, साऊंड ऐकू येतो आहे आणि त्याने जवळजवळ 110 सायकल्स तिथं कंप्लीट झालेल्या आहेत. तर यावेळी आपल्याला लेंथ ऑफ वन कॉम्प्रेशनची लेंथ काढण्यासाठी 300
352 अपॉन 110 जर केलं तर इथे ॲन्सर येतं आहे 3.2 मीटर. आता 3.2 मीटर म्हणजेच 1 कॉम्प्रेशन आणि 1 रिअर फॅक्शन यांचं जे डिस्टन्स आहे टोटल मिळून 3.2 मीटर येणार आहे. आता आपल्याला फक्त कॉम्प्रेशनची हाईट लेंथ विचारलेली आहे, म्हणून या 3.2ला जर आपण 2ने डिव्हाइड केलं तर त्याचं ॲन्सर येत आहे 1.6 मीटर. 1.6 मीटर. मग यामधील जो ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 2. देन 8th क्वेश्चन. Electrolyte in the form of wet pulp in dry cell consist of dash dash. तर याचा ॲन्सर आहे फर्स्ट ऑप्शन ZnCl2 प्लस NH4Cl, झिंक क्लोराईड प्लस अमोनियम क्लोराईड. Then 9th question. Here is also diagram given. Figure shows propagation of sound wave in air. Based on observation of figure, match the terms in column first with numbers in column second. column first मध्ये दिलेला आहे आणि त्याची पेअर कॉलम 2शी लावायची आहे. तर ही डायग्रॅम पहिल्यांदा ऑब्झर्व करायची. या डायग्रॅममध्ये कॉम्प्रेशन रेअर फॅक्शन दाखवलेलं आहे. इथे देखील कॉम्प्रेशन आणि रेअर फॅक्शन दाखवलेलं आहे. तर इथं आपल्याला पहिल्यांदा कॉम्प्रेशन किती झाले 1 2 3 4 हे कॉम्प्रेशन. रेअर फॅक्शन 1 2 3 आणि हे हाफ दाखवलेलं आहे म्हणजे 3.5. जर आपल्याला सायकल विचारल्या तर 1 सायकल इथपर्यंत येईल. 1 कॉम्प्रेशन आणि 1 रेअर फॅक्शन मिळून 1 सायकल तयार होते. तर इथं फर्स्ट सायकल येईल, त्यानंतर इथं सेकंड सायकल येईल, इथे थर्ड सायकल येईल आणि इथं हाफ सायकल म्हणजे 3.5. फर्स्ट कॉलम number of regions of high air density. number of regions of high air density. आता आपण मोजल्यापासून हाय एअर डेन्सिटी म्हणजे कॉम्प्रेशन 1 2 3 4 हा जो 4 येते कॉम्प्रेशन म्हणजे पहिला जो नंबर आहे त्या नंबरला डी पेअर येणार आहे. सेकंड नंबर ऑफ रिजन ऑफ रिड्यूस एअर प्रेशर. रिड्यूस एअर प्रेशर म्हणजे 1 1 2 3 आणि इथं हाफ दाखवलेले आहे 3.5 म्हणजे बी ऑप्शन. त्यानंतर नंबर ऑफ सायकल्स शोन इन फिगरमध्ये नंबर ऑफ सायकल्स आपण मगाशी मोजल्या 1 2 3 आणि ही हाफ सायकल म्हणजे 3.5. पुन्हा 3.5 म्हणजे सेकंड ऑप्शन जो आहे तो ॲन्सर असणार आहे सेकंड ऑप्शन. फर्स्ट डी, सेकंड बी, थर्ड बी. तर हे त्याचा ॲन्सर असेल. देन 10th क्वेश्चन. Choose the correct statement with regard to buoyant force. Choose the correct statement. करेक्ट स्टेटमेंट आपल्याला चूज करायचं आहे. 4 सेंटेन्सेस दिलेले आहेत. increase with increase in volume of dipping object and decrease in density of liquid. Second, increases with decrease in volume of dipping object and decrease in density of liquid. Third, increases with decrease in volume of dipping object and increases
in density of liquid. And fourth option is increases with increase in volume of dipping object and increase in density of liquid. Buoyant force depends on volume of the object. As volume of the object increases, buoyant force increases. तर या ठिकाणी volume of dipping object increases, so buoyant force increases. Density of the liquid increases, then buoyant force also increases. Means here correct statement is statement number 4. Then 11th question, diagram is given here. Rahul goes from point A to point D as shown in figure. Find displacement from point A to D. Displacement find करायचं आहे. Displacement means minimum distance between two points. आता A आणि D या पॉईंटमधलं मिनिमम डिस्टन्स आपल्याला मिनिमम डिस्टन्स म्हणजेच डिस्प्लेसमेंट आपल्याला फाइंड करायचं आहे. तर डिस्प्लेसमेंट फाइंड करण्यासाठी इथं आपल्याला हे जर आपण डॉट डॉटच्या लाईननं ड्रॉ केलं डॉट डॉटच्या लाईननं तर इथं राईट अँगल ट्रँगल तयार होतो आहे. पायथागोरस थेरम जर आपण वापरलं तर हायपोटेनसचा स्क्वेअर इज इक्वल टू बेस स्क्वेअर प्लस हाईट स्क्वेअर. आता हा फॉर्म्युला बेस स्क्वेअर 10 प्लस इन स्क्वेअर रूट 2 याचा स्क्वेअर आहे प्लस हाईट जे आहे 10 प्लस स्क्वेअर रूट 2 याचा स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेनस. हायपोटेनस मीन्स हियर BD. 10 प्लस स्क्वेअर रूट 2 10चा स्क्वेअर 10 प्लस सॉरी हियर रॉंग 10 स्क्वेअर रूट 2 10 स्क्वेअर रूट 2 स्क्वेअर प्लस 10 स्क्वेअर रूट 2 स्क्वेअर इज इक्वल टू BD स्क्वेअर इज इक्वल टू BD स्क्वेअर. 10 स्क्वेअर 100 इंटू स्क्वेअर रूट 2चा स्क्वेअर जो आहे तो 2 येतो प्लस 10चा स्क्वेअर आहे 100 प्लस स्क्वेअर रूट 2चा स्क्वेअर आहे 2 इज इक्वल टू BD स्क्वेअर. 100 इंटू 2 200 प्लस 200 इज इक्वल टू 400. BD स्क्वेअर इज इक्वल टू 400 मीन्स जर स्क्वेअर रूट आपण काढलं तर BD इज इक्वल टू 20. BD इज इक्वल टू 20 येतं. तर या ठिकाणी इथे 20 मीटर. आता मिनिमम डिस्टन्स काढण्यासाठी स्ट्रेट डिस्टन्स आपण डिस्प्लेसमेंटसाठी पकडतो. इथं 10 मीटर प्लस 20 मीटर इज इक्वल टू 30 मीटर. म्हणजेच याचा ऑप्शन नंबर 1 30 मीटर. Then 12th question. Which is incorrect postulate related to Bohr's atomic model from the following? या दिलेल्या विधानांमधील इनकरेक्ट पॉस्च्युलेट आपल्याला फाइंड करायचं आहे. तर यातलं इनकरेक्ट पॉस्च्युलेट आपण फाइंड करूयात. फर्स्ट, द इलेक्ट्रॉन्स revolving around the atomic nucleus lie in the concentric circular orbits at certain distance from the nucleus. Correct statement आहे. Energy of an electron is not constant while it is in particular orbit. जेव्हा इलेक्ट्रॉन पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये असतात तर त्यावेळी त्यांची एनर्जी जी असते ती कॉन्स्टंट असते.
परंतु इथं स्टेटमेंटमध्ये दिलं आहे एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन इज नॉट कॉन्स्टंट, म्हणजे याचा करेक्ट ऑप्शन जो आहे तो ऑप्शन नंबर 2 असणार आहे. देन 13 question. In the compound water, the proportion of hydrogen and oxygen by weight is respectively dash dash. Water compound. वॉटर कंपाऊंड, त्याचा जो फॉर्म्युला आहे H2O. वेटचं प्रपोर्शन जे आहे हायड्रोजन टू ऑक्सिजन दिलेलं आहे. मग हायड्रोजनचं जे वेट आहे 1 हायड्रोजन ॲटमचं वेट 1 आणि 2 हायड्रोजन ॲटमचं वेट असतं 2. आणि ऑक्सिजन जे आहे ऑक्सिजन ॲटमचं वेट आहे 16. मग याचा रेशो जर आपण घेतला तर याप्रमाणे 1/8 मीन्स 1:8. 1:8 हा रेशो याचा येतो आहे. ऑप्शन नंबर 4 1:8. देन 14 question number 14. Find the incorrect pair of molecular formula from the given compound and molecular formula. Find incorrect pair. इनकरेक्ट पेअर शोधायचे आहे. कंपाऊंड आणि त्यांचे मॉलिक्युलर फॉर्म्युले दिलेले आहेत. फर्स्ट सल्फ्युरस ॲसिड H2SO3 हा करेक्ट आहे. सोडियम कार्बोनेट NaHCO3 हा इनकरेक्ट आहे. ऑप्शन नंबर 2. आपण हे पण पाहूयात. कार्बोनिक ॲसिड H2CO3 करेक्ट आहे. सल्फ्युरिक ॲसिड H2SO4 हे सुद्धा करेक्ट आहे. म्हणजे याचं 14चं ॲन्सर आहे ऑप्शन नंबर 2. 15 question. Air pollutant and their sources are given. Find incorrect pair from the following. एअर पोल्युटंट आणि त्यांचे सोर्सेस दिलेले आहेत. तर फर्स्ट आहे मिथेन. इंडस्ट्रियल लिकेज. इनकरेक्ट पेअर शोधायची आहे. ही करेक्ट पेअर आहे. सेकंड ऑक्साइड्स ऑफ नायट्रोजन व्हेहिक्युलर स्मोक हे सुद्धा करेक्ट आहे. थर्ड ऑप्शन आहे सल्फर डायऑक्साईड ॲसिड रेन. तर सल्फर डायऑक्साईड ॲसिड रेन हा त्याचा सोर्स नाही आहे. तर या ठिकाणी 15चा ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 3. देन 16. Which is the incorrect statement from the following? फर्स्ट इनकरेक्ट स्टेटमेंट या ठिकाणी पण आपल्याला फाइंड करायचं आहे. इनकरेक्ट. डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड इज यूज्ड फॉर स्टरलायझेशन ऑफ वॉटर. दिस इज करेक्ट स्टेटमेंट. ॲसिड्स आर यूज्ड इन प्रोडक्शन ऑफ केमिकल फर्टिलायझर्स. करेक्ट ऑप्शन. डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड इज यूज्ड इन बॅटरीज. This is also correct option. Nitric acid is used for preparation of different types of chloride salts. तर क्लोराईड सॉल्टच्या फॉर्मेशनसाठी हायड्रोक्लोरिक ॲसिड वापरलं जातं, नायट्रिक ॲसिड वापरलं जात नाही. याचा अर्थ क्वेश्चन नंबर 16चा ऑप्शन आहे 4. देन क्वेश्चन नंबर 17. Carbon dioxide gas is passed for a short time through freshly prepared lime water. Lime water appears milky due to formation of which substance? Lime water turns milky due to formation of which substance? ज्यावेळी कार्बन डायऑक्साईड गॅस हा फ्रेशली प्रिपेअर्ड लाईम वॉटरमधून पास केला जातो, तर ती रिॲक्शन जर आपण राईट केली
CaOH2 प्लस CO2 हे त्याचे रिॲक्टंट होतील आणि रिॲक्शनमध्ये CaCO3 कॅल्शियम कार्बोनेट प्लस वॉटर H2O हे तयार होईल. तर हे जे कॅल्शियम कार्बोनेट आहे या कॅल्शियम कार्बोनेटमुळे ती मिल्की दिसते. ऑप्शन नंबर 3 17चा ऑप्शन नंबर आहे 3. 18 क्वेश्चन. Which gases are released by burning of fuel in the production of glass? ग्लासच्या प्रोडक्शनमध्ये कोणते गॅसेस रिलीज होतात? फर्स्ट ऑप्शन कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, मिथेन. सेकंड कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड. थर्ड सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड, मिथेन. सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, मिथेन. तर याचा ऑप्शन नंबर सेकंड हे त्याचा आन्सर आहे. नाइनटीन क्वेश्चन. फाइंड द ऑड मॅन. फर्स्ट हायड्रोजन क्लोराईड, सेकंड मॅग्नेशियम क्लोराईड, थर्ड सोडियम क्लोराईड, फोर्थ पोटॅशियम क्लोराईड. या ठिकाणी मॅग्नेशियम क्लोराईड, पोटॅशियम क्लोराईड, सोडियम क्लोराईड हे सॉल्ट्स दिलेले आहेत आणि यातला ऑड वन आउट आहे हायड्रोजन क्लोराईड, ऑप्शन नंबर 1. 20 क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 20. Compound and its constituent elements are given. Find the wrong pair from the following. रॉंग पेअर शोधायचे आहे. हे जे कंपाऊंड दिलेले आहेत तर त्या कंपाऊंडमधले कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट पुढे दिलेले आहे आणि त्यातली आपल्याला रॉंग पेअर फाइंड करायची आहे, चुकीची जोडी. तर सॉल्ट, सोडियम, क्लोरीन. सॉल्ट मीन्स सोडियम क्लोराईड, तर इथे बरोबर आहे, करेक्ट ऑप्शन आहे पहिला. दुसरा आहे ब्ल्यू विट्रिऑल. ब्ल्यू विट्रिऑल मीन्स कॉपर सल्फेट आणि त्याचा फॉर्म्युला आहे CuSO4. Cu मीन्स कॉपर, S मीन्स सल्फर अँड O ऑक्सिजन. ही पण करेक्ट आहे. थर्ड ऑप्शन अमोनियम क्लोराईड, NH4Cl. N नायट्रोजन. आता या ठिकाणी नायट्रोजन आपल्याला दिसत नाही, NH4Cl. तर इथं सोडियम दिलेला आहे म्हणजे इनकरेक्ट, रॉंग पेअर. थर्ड ऑप्शन हा रॉंग आहे. बेकिंग सोडा, फोर्थ आपण चेक करूया. बेकिंग सोडामध्ये फॉर्म्युला आहे NaHCO3. Na सोडियम, H हायड्रोजन, C कार्बन अँड ऑक्सिजन, म्हणजे ही पेअरसुद्धा बरोबर आहे. तर ऑप्शन नंबर 3 ही रॉंग पेअर आहे. 21 क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज ग्रुप ऑफ नॉन मेटॅलिक मिनरल्स. नॉन मेटॅलिक मिनरल्स जे आहेत, नॉन मेटॅलिक मिनरल्स म्हणजे अधातू खनिजं. तर यातला जो ऑप्शन आहे फर्स्ट मायका, जिप्सम, डायमंड, फेल्डस्पार. तर हे नॉन मेटॅलिक मिनरल्स आहेत. आपण सेकंड पाहूया. मायका, सल्फर, बॉक्साईट आणि टीन इथं मेटल दिलं आहे. मायका, ग्रॅफाईट, सल्फर, मँगेनीज मेटल आहे. मायका, जिप्सम, टीन, मँगेनीज. तर हा सुद्धा ऑप्शन होत नाही. याचा ऑप्शन आहे 1 नॉन मेटॅलिक मिनरल्स. 22 क्वेश्चन. विच मिनरल इज यूज्ड इन द फ्लॅश बल्ब ऑफ कॅमेरा. कॅमेऱ्याच्या फ्लॅश बल्बमध्ये कोणतं मिनरल वापरलं जातं? तर फर्स्ट ऑप्शन आहे पोटॅशियम, सेकंड सोडियम, थर्ड थोरियम अँड फोर्थ इज अ मॅग्नेशियम. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 मॅग्नेशियम. मॅग्नेशियम बर्न केल्यानंतर मॅग्नेशियमपासून व्हाईट लाईट मिळते आणि म्हणून कॅमेरा जो आहे तर कॅमेऱ्याच्या फ्लॅश बल्बमध्ये मॅग्नेशियम हे मिनरल यूज केलं जातं. क्वेश्चन नंबर 23.
Adaptations are seen in plant parts like leaves and flowers, which serve to attract insects and hold them captive. From this which need of plants get fulfilled. याचा जो अर्थ आहे तर कीटकांना आकर्षित करण्यासाठी व ते पीक पकडून ठेवण्यासाठी पाने आणि फुले यांच्यामध्ये काहीतरी ॲडॅप्टेशन झालेलं असतं आणि त्यामुळे ही वनस्पती स्वतःची काहीतरी गरज भासवत असते. आता कोणतं इलेमेंट त्यामधून त्यांना मिळत असतं तर फर्स्ट ऑप्शन आहे पोटॅशियम, सेकंड नायट्रोजन, थर्ड फॉस्फरस अँड फोर्थ कॅल्शियम. तर याचा ऑप्शन नंबर आहे सेकंड. याचे एक्झाम्पल जे आहे ड्रॉसेरा प्लॅन्ट असेल, व्हीनस फ्लायट्रॅप प्लॅन्ट असेल की जे इन्सेक्टला ॲट्रॅक्ट करतं आणि त्यांना ते खातं आणि त्यावेळी त्यांना त्या इन्सेक्टमधून नायट्रोजन मिळत असतो, म्हणजे ती त्यांची गरज या ठिकाणी भागवली जाते. क्वेश्चन नंबर 24. व्हॉट इज द सायंटिफिक नेम ऑफ ॲनिमल काऊ? 7th स्टँडर्डचा क्वेश्चन आहे. मला वाटतं पहिल्या चॅप्टरमध्ये हे दिलेलं आहे. कॅनिस फॅमिलियारिस, सोर्गम व्हल्गेअर, हिबिस्कस रोजा सायनेन्सिस, बॉस टॉरस. याचा ऑप्शन नंबर आहे 4, बॉस टॉरस. क्वेश्चन नंबर 25. Identify the living organism which carried out photosynthesis with the help of chloroplast present in the cell. फोटोसिंथेसिस कॅरी करणारं ऑर्गॅनिझम यातून फाइंड करायचं आहे. त्यातलं फर्स्ट आहे क्लॅमिडोमोनास, सेकंड कॅन्डिडा, थर्ड ईस्ट अँड फोर्थ इज अ मशरूम. फर्स्ट ऑप्शन इज अ राईट ऑप्शन, क्लॅमिडोमोनास. Chlamydomonas contains chlorophyll, so it carries photosynthesis. Candida, yeast and mushroom are fungi that does not contain chlorophyll, so does not carry photosynthesis. Question number 26. Chart is given here. Heart diseases: A. bypass surgery, B. installation of pacemaker, C. ELISA blood test and fourth D. installation of stents. bypass surgery A, B, D. तर हार्ट डिसीजेस जे आहे याच्यावरती ट्रीटमेंट मेथड दिलेल्या आहेत A, B आणि D. तर यातलं ऑड आहे C. एड्स या डिसीजचं डायग्नॉसिस करण्यासाठी एलायझा ब्लड टेस्ट केली जाते. तर यातलं ऑड 1 आउट आहे ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन 27. Which heavy metals are absorbed by plants and thereby enter the food chain indirectly due to acid rain? First, cadmium and mercury. Second, sodium and magnesium. Third, aluminium and sodium. Fourth, platinum and palladium. हेवी मेटल्स, प्लॅन्ट्समध्ये हेवी मेटल्स ॲब्झॉर्ब केले जाऊन फूड चेनद्वारे ते एंटर होतात. तर यातला फर्स्ट ऑप्शन हा बरोबर आहे, कॅडमियम अँड मर्क्युरी. 28th क्वेश्चन. आयडेंटिफाय फॉल्स पेअर फ्रॉम द फॉलोविंग. फॉल्स पेअर फाइंड करायची आहे, आयडेंटिफाय करायची आहे. एअर पोल्युटंट्स इफेक्ट. फर्स्ट, सल्फर डायऑक्साईड SO2, इरिटेशन ऑफ आईज, रेस्पायरेटरी ट्रॅक्ट. करेक्ट पेअर आहे. कार्बन मोनॉक्साईड CO, लोवर्ड O2 कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ ब्लड. हा सुद्धा करेक्ट आहे. थर्ड, ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन, सिलिकॉसिस. तर या ठिकाणी सिलिकॉसिस आणि इथं एअर पोल्युटंट आहे ते डस्ट हवं आहे, तर ऑक्साईड्स ऑफ नायट्रोजन दिलेलं आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 3 फॉल्स पेअर आहे. पेस्टिसाइड्स ही सुद्धा करेक्ट पेअर आहे. पेस्टिसाइड्स मेंटल वीकनेस. क्वेश्चन नंबर 29.
A fire caused due to electrical components is which type of fire? Class B, Class E, Class C, Class D. Electrical components, Class E हा ऑप्शन आहे त्याचा. क्वेश्चन नंबर 30. फॉर विच डिसीज केमोथेरपी, रेडिएशन थेरपी, रोबोटिक सर्जरी ट्रीटमेंट्स आर यूज्ड? फर्स्ट डायबिटीज, सेकंड ट्युबरक्युलोसिस, थर्ड कॉलरा अँड फोर्थ कॅन्सर. तर ह्या ज्या मेथड आहेत कॅन्सर ट्रीटमेंट मेथड आहेत केमोथेरपी, रेडिएशन थेरपी, रोबोटिक सर्जरी. क्वेश्चन नंबर 31. विच ब्लड ग्रुप वॉज डिस्कवर्ड बाय डी कास्टेलो अँड स्टर्ली? AB, A, B, O. ऑप्शन नंबर फर्स्ट AB. Then 32 question. The cell has more water than outside medium, so water comes out of the cell. This is called dash dash solution. सेल हॅज मोर वॉटर. सेलमध्ये जर जास्त वॉटर असेल तर ते वॉटर आउटसाईड मीडियममध्ये जातं. म्हणजेच वॉटरचं जे ट्रॅव्हलिंग आहे हायर मीडियमकडून लोअर मीडियमकडे असतं. त्याला ऑस्मॉसिस म्हणतात. तर या ठिकाणी हे जे ऑप्शन्स दिलेले आहेत डिफ्युजन, हायपरटोनिक अँड आयसोटोनिक. जेव्हा सेलमधलं वॉटर कॉन्सन्ट्रेशन हायर असेल तर त्यावेळी असणारं सोल्युशन जे आहे हायपरटोनिक सोल्युशन असतं. ऑप्शन नंबर 3. क्वेश्चन नंबर 33. विच पेअर इज अ रॉंग विथ रेफरन्स टू ब्लड प्रेशर? द ब्लड प्रेशरचा हा जो चार्ट दिलेला आहे यातलं रॉंग पेअर आपल्याला फाइंड करायची आहे. नॉर्मल ब्लड प्रेशर 90 to 119 मिलीमीटर. सिस्टॉलिक प्रेशर दिलेला आहे, राईट आहे हा. प्रायमरी हायपरटेन्शनचं हे जे दिलेलं आहे 80 to 120 मिलीमीटर, तर हे रॉंग आहे. इथं 120 to 139 हे अपेक्षित आहे, म्हणजे हे रॉंग आहे. थर्ड हायपरटेन्शन स्टेज फर्स्ट 140 159 mm. फोर्थ हायपरटेन्शन स्टेज 2 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 160 mm. तर यातलं सेकंड जी पेअर आहे ती रॉंग पेअर आहे. देन 34 क्वेश्चन. विच रेअर स्पेसीज इज कॉन्झर्व्ड इन द लार्जेस्ट ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क? टायगर्स, एशियन लायन, एशियाटिक लायन, सिंगल हॉर्न रायनो, व्हाईट पॅन्थर. द ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क is famous for white panther. Option number 4. Then last question, question number 35. Diagram is given here. Identify granum in the following figure. This figure is of क्लोरोप्लास्ट ABCD. आपल्याला ग्रॅनम हा पार्ट इथं आयडेंटिफाय करायचा आहे. तर या ठिकाणी B जे दिलेलं आहे तर तिथे ग्रॅनम आहे. फर्स्ट ऑप्शन आहे A, सेकंड आहे B, देन थर्ड आहे C अँड फोर्थ आहे D. तर ऑप्शन नंबर सेकंड ग्रॅनम.